नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु ग्रहाबद्दल. गेली वर्षभर 2014 जून ते 2015 जुलैपर्यंत गुरु हा कर्क राशीमध्ये, हाच गुरु 2015 जुलै म्हणजे 15 जुलै 2015 रोजी 6:26 सकाळी सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. सिंह राशी म्हणजे राजराशी, रवी ग्रहाची राशी. या राशीमध्ये प्रवेश करत आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि हा गुरु त्याच्या उच्च राशीमध्ये कर्केमध्ये गेली वर्षभर होता. गुरुच्या स्वराशी म्हणजे धनु आणि मीन आहेत आणि गुरु हा कर्केमध्ये उच्चीचा बनतो. पण जसं पाहायला पाहिजे तसं ह्या कर्क राशीमध्ये असलेल्या गुरुचं फल आपल्याला पाहायला मिळालं नाही. मग हा सिंह राशीतला राजराशीतला गुरु 12 राशींच्यासाठी कसा असेल? सुरुवातीला हे सांगेन की जो 14 जुलै 2015 रोजी सकाळी 6:26 गुरु सिंह राशीमध्ये जात असेल त्याचा पुण्यकाल जो आपण म्हणतो मंगळवारी पहाटे 4:35 ते सकाळी 8:17 पर्यंत आहे. आणि या पुण्यकालामध्ये 12 राशींनी गुरुचा जप मंत्र करणं खूप आवश्यक आहे. त्याची शुभ फलं वर्षभरासाठी मिळतात. गुरु जप गुरु मंत्र 12 राशींनीही करणं खूप गरजेचं आहे. तर हा गुरु मेष राशीसाठी कसा असेल, म्हणजे 15 जुलैपासून ते 16 जुलैपर्यंत 16 ऑगस्टपर्यंत जे काही गुरुचं वर्ष आहे सिंह राशीतलं, ते मेष राशीला काय फलं देऊन जाईल? तर हा गुरु मेष राशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. पंचम स्थान हे विद्या आणि संततीचं स्थान मानलं जातं. शिक्षणाचा विचार केला तर विद्यार्थ्यांना म्हणजे मेषाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल. परंतु संततीचा जर विचार केला, सिंह ही वंध्या राशी आहे. जरी ती राजराशीसाठी असली तरी वंध्या राशी आहे आणि ही संततीसाठी चिंता आणि बराच खर्च उत्पन्न करणारी असणार आहे. त्यामुळे हे वर्ष संततीकडे लक्ष देणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. संतती सौख्य मिळेल, परंतु संततीसाठी खर्च मात्र भरपूर होईल. स्वभाव उत्साही होईल तुमचा, तापट बनेल, जिद्दी असेल, धाडसी असेल, दूरदृष्टी, महत्वाकांक्षी, आक्रमक वृत्ती तुमच्या या वर्षामध्ये दिसून येणार आहे. तसं पाहिलं तर मेष राशीसाठी सिंहेचा गुरु अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. समाजामध्ये तुम्हाला मानसन्मानही मिळणार आहे. अपूर्ण राहिलेली कामे पूर्णही होतील. नोकरी व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. धार्मिक कार्य घडतील हातून. कुटुंबामध्ये चांगले कार्य घडल्यामुळे आनंदी वातावरणही राहणार आहे. हाच गुरु वृषभेसाठी काय सांगतो? वृषभेसाठी हा सिंह राशीचा गुरु चतुर्थ स्थानात म्हणजे मित्र क्षेत्री येणार आहे. येथे मात्र गुरुची संमिश्र फलं मिळतात. शुभ अशुभ दोन्हीही इथे फलं पाहायला मिळतात. चतुर्थातील गुरुचं भ्रमण म्हणजे चतुर्थ स्थान हे आपलं मातृस्थान आहे आणि चतुर्थातील गुरुचं भ्रमण आपल्याला मातृसौख्य चांगलं देतो. परंतु गुरु स्थानमारकही आहे. त्यामुळं आईच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. अगदी तसंच दशमस्थानावरती दृष्टी येत असल्यामुळे वडिलोपार्जित जमीन, स्थावर प्रॉपर्टी, भाडे उत्पन्न वगैरेचा लाभही देऊन जाणार आहे. कौटुंबिक सौख्याच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला ऊन सावलीचे अनुभव मिळणार आहेत. कधी चांगले तर कधी वाईट. अष्टम स्थानावर याची 5वी दृष्टी आल्यामुळे अचानक धनलाभ मिळेल. कारण धनस्थानाचं हे सप्तम स्थान आहे, अगदी त्याच्या समोर स्थान येतं. त्यामुळे अचानक धनलाभही मिळेल, पण खर्चावरती नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. दशमस्थानावरील 7वी दृष्टी तुमच्या कार्यामध्ये यशदायी ठरणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मिळणार आहे. तुमच्या कर्माला गती येणार आहे. व्ययस्थानातील 9वी दृष्टी कर्ज, जे काही तुमच्यावरती कर्ज असेल तर ते फिटण्याचे चान्सेस पण आहेत आणि तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणाही होईल. त्यामुळे हा गुरु खर्च आणि आय म्हणजे आय आणि व्यय हे दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊन जाणार आहे, धनलाभ आणि खर्च. मिथुन राशीसाठी हा गुरु काय सांगतो? तर मिथुनेचा हा गुरु पराक्रम स्थानात म्हणजे 3ऱ्या स्थानात येत आहे. मित्रक्षत्रिय आहे. पूर्ण दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावरती येते आणि भाग्याला उजाळा, भाग्योदय करणाऱ्या काही गोष्टी घडतील, अचानकपणे घडतील. मागील वर्षी काही बाबतीत तुमच्या काही गोष्टी काही कामामध्ये दिरंगाई झाली असेल किंवा अडथळे निर्माण झाले असतील किंवा काही कामं राहिले असतील तुमची, तर ती या वर्षी मात्र तुम्ही धाडसाने पूर्ण कराल. हा गुरु तुम्हाला धाडस देईल आणि
ते निर्णय तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल, पण तुमचा जोडीदार थोडासा स्वभावाने हट्टी आणि मानी बनेल आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होईल. इकडे वैवाहिक सौख्याचे पण दृष्टी दाखवते आणि इकडे जोडीदाराकडून कळत नकळत त्रासही दाखवतो. भाग्यकारक घटना घडतील, कारण भाग्यस्थानावर याची दृष्टी आहे. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास घडतील, धार्मिक यात्रा घडतील, मित्रांच्यापासून किंवा तुमच्या मातुल घराण्याकडून म्हणजे मामापासून तुम्हाला लाभ होईल. तुमची धार्मिक वाचन म्हणजे वाचनाची आवड निर्माण होईल, पण धार्मिक गोष्टीमध्ये तुमचे वाचन होईल. कर्क लग्न किंवा कर्क राशी असेल तर द्वितीय स्थानातून दुसरा गुरु हा आर्थिक आवक वाढवेल, परंतु खर्चही तसे निर्माण करेल. द्वितीय स्थानातून गुरुची षष्ठ स्थानावर येणारी पूर्ण दृष्टी असल्यामुळे शत्रू पराजित होतील, आरोग्य सुधारेल. एकंदरीत षष्ठ स्थानी अशुभ फले मिळत नाहीत, परंतु द्वितीय स्थानामध्ये वाणी स्थानामध्ये हा गुरु येत असल्यामुळे तर्कशास्त्र, धर्मशास्त्र किंवा बोलण्यामध्ये गोडवा आणि स्पष्ट वक्तेपणा दिसून येईल. सिंहेतला हा गुरु स्वराशीत येत आहे, त्यामुळे भाग्यशाली शुभ फले देऊन जाणार आहे. अग्नितत्वाची राजशाही राशी येथे गुरु तुम्हाला नावलौकिक आणि कीर्ती प्राप्त करून देईल. यशाची, मानाची तुम्ही एक एक पायरी चढत जाल. गुरुची शुभ दृष्टी पंचम, सप्तम आणि नवम स्थानावर येत असल्यामुळे वैवाहिक सौख्य, संतती सौख्य आणि शिक्षणामध्ये प्रगती, अविवाहितांसाठी विवाह योग आणि भाग्यदायक घटना घडतील. कन्या राशीसाठी हा गुरु काय सांगून जाणार आहे? कन्या राशीसाठी मात्र हा व्ययस्थानामध्ये म्हणजे 12वा गुरु येणार आहे आणि या गुरुची दृष्टी चतुर्थ, षष्ठ म्हणजे रोगस्थान आणि अष्टम मृत्यूस्थानावरती येत आहे. अनुक्रमे 5, 7, 9 स्थानावर येणारी ही 5वी, 7वी, 8वी दृष्टी थोडीशी तुम्हाला आजारातून मुक्तता पण करून देईल, पण आरोग्याची काळजीही घेणं गरजेचं आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगली फले मिळतील. जोडीदाराचे आजार पण पाहावं लागणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्या पद्धतीने काळजी घ्या. काही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होतील. गुप्त शत्रूंचा त्रासही दाखवतो, त्यामुळे कन्या राशीने थोडीशी काळजी घेणं, सावधतेनं, संयमाने वागणं खूप गरजेचं आहे. तुला राशीसाठी हा गुरु काय सांगतो तर तुला राशीसाठी हा गुरु 11वा येतो. अनेक तऱ्हेचे लाभदायक घटना घडतील. 11वा म्हणजे लाभस्थानातून आणि त्याची पंचम स्थानावरती पूर्ण दृष्टी असल्यामुळे संतती सौख्य, संततीच्या बाबतीत खूप काही चांगल्या शुभ घटना घडतील आणि आनंददायी वातावरण राहील. पराक्रम स्थानावरती तृतीय दृष्टी, पंचम दृष्टी पडत असल्यामुळे धाडसही वाढेल. वैवाहिक सौख्य उत्तम प्रकारे लाभेल. साधारणपणे तुला राशीसाठी हा गुरु उत्तम फलदायी ठरणारा, समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवून देणारा, कौटुंबिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळवून देणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या दशमस्थानातून गुरुचं भ्रमण आहे आणि त्याची 5वी, 7वी, 9वी दृष्टी धनस्थान, चतुर्थ स्थान आणि रोगस्थानावरती येत आहे. त्यामुळे यश, मान, सन्मान सर्व कामामध्ये तुम्हाला मिळणार आहे. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल, आर्थिक लाभ घडेल, आजार व शत्रूपासून मुक्तता होईल. नोकरी व्यवसायामध्ये यश, मान, कीर्ती मिळेल, अधिकार, पैसा याचा लाभ होईल. त्यामुळे वृश्चिक राशीला 7.5 जरी असेल तरी हा गुरुचा पाठिंबा मात्र छान प्रकारे मिळणार आहे आणि कौटुंबिक सौख्य चांगल्या प्रकारे लाभणार. धनु राशीसाठी हा गुरु भाग्यातून भ्रमण करणार आहे. गुरु हा धनुराशीचा गुरुचा आहे, स्वामीचा आहे आणि तो त्याच्या भाग्यस्थानातून म्हणजे नवम स्थानातून तीर्थक्षेत्री प्रवास जास्त घडणार आहेत आणि त्याची फलं जास्त चांगल्या प्रकारे उत्तम मिळणार आहेत तुम्हाला. लेखक जे कोणी प्रकाशन करणार असेल तुमच्या लेखनाचं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. व्याख्याने चांगली घडतील, बोलण्यामध्ये चांगली ताकद मिळेल आणि एक प्रकारचा वेगळा राजयोग तुमच्या पत्रिकेमध्ये घडेल. परोपकारी स्वभाव दिसून येईल तुमचा. बहीण भाऊ मुलांचे सौख्य चांगल्या प्रकारे मिळेल. शिक्षणात यश येईल. मकर राशीला हा मात्र गुरु 8वा येतो. हा सिंहेचा 8वा गुरु समसप्तम दृष्टी धनस्थानावर येत असल्यामुळे अचानक धनलाभ म्हणजे आर्थिक लाभ चांगले होतील. पण अष्टम स्थानातील गुरु तसं पाहिलं तर संमिश्र फल देऊन जातो, कारण मृत्यूस्थान आहे. मरण नाही पण मरणप्राय यातना. तसं बघायला गेलं तर गुरु हा शुभ ग्रह आहे. तितकीशी वाईट फलं मिळणार नाहीत, पण अचानकपणे आजारासाठी, हॉस्पिटलसाठी तुमचा पैसा खर्च होणार आहे. स्वतःचे खर्च आणि आवक यामध्ये ज्या वेळेला तुम्ही गणित बांधत जाल त्यावेळेला तुमची दमछाट होण्याची शक्यता आहे.
म्हणून खर्चावरती नियंत्रण ठेवणं आणि प्लॅनिंगने जाणं हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. कुंभ राशीसाठी सिंह राशीचा हा गुरु सप्तम स्थानातून ग्रहण करणं हा सौख्य, वैवाहिक सौख्य उत्तम देईल. भागीदाराच्या व्यवसायामध्ये हा चांगली फलं देईल. हा गुरु आर्थिक व्यवहारामध्ये लाभ करून देईल आणि चांगल्या घटना घडतील. मान सन्मान मिळेल, धाडस वाढेल, धनधान्य, ऐश्वर यामध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. प्रथम स्थानावरती ही गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व दाखवून देण्याची तुमची इच्छा होईल आणि हा थोडासा अहंकार प्रवृत्ती पण जागृत होईल. तर त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण केलं तर बरीचशी चांगले प्रकारे तुम्हाला यश मिळेल. बहीण भावांचं सहकार्य मिळेल. वैवाहिक सौख्यही चांगलं मिळेल. मीन राशीसाठी हा षष्ठामध्ये गुरु येतो आणि ह्या गुरुमुळे आरोग्य हानी जास्त प्रमाणात दाखवते. मिष्टान्न, मीन राशीचा एक स्वभाव आहे की यांना खाण्याची आवड असते आणि मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ खाण्याचे जास्त आवडतात. त्यामुळे याचा परिणाम पचनशक्तीवर होऊ शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पचनाचे आजार निर्माण होतील आणि विशेष करून आरोग्याची काळजी घेत असताना खर्चावरतीही नियंत्रण ठेवा. सप्तमातील राहू सुद्धा तुमच्यासाठी प्रतिकूल फलं देत आहे, कारण कन्येचा राहू तुमच्या सप्तमातून भ्रमण करत आहे आणि हा षष्ठातून येणारा गुरु याची चांगली फलं दोघांचीही मिळणार नाहीत. तुमच्या गुरुचं पाठबळ तुमचं इथे निघून जाते. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी लाभ आणि खर्च याचं गणित व्यवस्थित जुळवणं गरजेचं आहे. षष्ठातील गुरु कधी कधी व्यवसाय नोकरीसाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेत असताना विचारपूर्वक घ्या. हा 12 राशी झाल्या की हा गुरु तुम्हाला 2015 जुलैपासून येणाऱ्या 2016च्या ऑगस्टपर्यंत 1 वर्षासाठी हा गुरु येतो. पण हा गुरु जो आहे तो तुम्हाला जशी चांगली फलं मिळवून देणार आहे तशी काही राशींना संमिश्र फलही देतो, कारण गुरुच्या चतुर्थामध्ये शनी आहे. वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशी केंद्रात येत असल्यामुळे या राशींना यांची फलं बऱ्याच अंशी चांगली मिळणार नाहीत. आपण कर्केच्या गुरुची फलं बघितलीत, स्वराशीचं असून सुद्धा चांगली मिळाली नाहीत. पण राजराशी, सिंह राशीची फलं बऱ्याच अंशी चांगली मिळत असून सुद्धा या 4 राशींना चांगली फलं मिळणार नाही. आज आपण इथेच थांबूया. अशाच वेगवेगळ्या विषयावरती अशाच चर्चा चालू राहणार आहेत. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.